कॅशलेस मेडिक्लेम मध्ये तुमचे आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा पंचकर्म चिकित्सा जर करवून घ्यायची असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर अम्रपाली निकम, चीफ कन्सल्टंट डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर. बऱ्याच जणांना शंका असतात की आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि कॅशलेस मेडिक्लेम सुविधा, तर या संबंधी असणारे जे प्रश्न आहेत तर त्या संबंधी आपण आज चर्चा करणार आहोत. आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि पंचकर्म चिकित्सा ही मेडिक्लेम मध्ये म्हणजे कॅशलेस सुविधेसह किंवा रिएम्बर्समेंट सुविधेसह होते का, असा बऱ्याच जणांना प्रश्न असतो. तसेच यासाठी ऍडमिट राहावे लागते का, किंवा नुसतंच स्नेहन आणि स्वेदन ह्या चिकित्सा आम्हाला कॅशलेस मध्ये करवून घेता येतील का, तसेच याच्यासाठी किती दिवस लागतात, किती दिवसाचे ऍडमिशन लागते, किंवा कॅशलेस मध्ये करवून घ्यायचं असेल तरी देखील आम्ही रात्री घरी जाऊ शकतो का, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. त्यासाठी संपूर्ण माहिती मिळण्यासाठी हा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत. तर कॅशलेस मेडिक्लेम मध्ये तुमचे आयुर्वेदिक ट्रीटमेंट किंवा पंचकर्म चिकित्सा जर करवून घ्यायची असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. सध्या दिल्या जाणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसीज मध्ये आयुष ट्रीटमेंट हा पार्ट सगळ्याच पॉलिसीज मध्ये जवळपास कव्हर होताना दिसतो आपल्याला. तुम्ही जर तुमच्या पॉलिसीची पूर्ण कागदपत्रे किंवा PDF जी आहे ती पूर्ण वाचली तर त्याच्यामध्ये उपलब्ध सुविधांमध्ये तुम्हाला आयुष ट्रीटमेंट किंवा आयुष कव्हर असं लिहिलेलं दिसून येतं. तर हे आयुष कव्हर म्हणजे नक्की काय, तर तुम्हाला असणाऱ्या कुठल्याही आजारांसाठी तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही करवून घेऊ शकता, ती पण कॅशलेस किंवा रिएम्बर्समेंट स्वरूपात. जर तुम्हाला पॉलिसी वापरून करायची असेल तर तुम्ही नक्कीच करवून घेऊ शकता. तर यासाठी रिक्वायरमेंट काय काय असतात, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या आजारांसाठी पंचकर्म चिकित्सा कॅशलेस जर करवून घ्यायची असेल तर तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणार असाल तर ते NABH रजिस्टर्ड हॉस्पिटल असले पाहिजे आणि त्यांच्याकडे त्या कंपन्यांचे एम्पॅनलमेंट्स असणे गरजेचे असते. तर अशा हॉस्पिटल्समध्ये तुम्ही तुमची कॅशलेस पंचकर्म चिकित्सा नक्कीच करवून घेऊ शकता. तर यासाठी तुमच्या ट्रीटमेंटला लागणारे दिवस जर 8 दिवस तुमच्या ट्रीटमेंटसाठी लागणार असतील तर तुम्हाला 8ही दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन असणे गरजेचे आहे. बऱ्याच पेशंटची शंका असते की आम्ही दिवसभर हॉस्पिटलमध्ये थांबतो आणि संध्याकाळी मात्र घरी जातो, तर ते तसे करता येत नाही. जर तुम्हाला कॅशलेस करायचे असेल तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहावेच लागते. दुसरी गोष्ट, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन पूर्वी तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजे जसे की पॉलिसीचे पूर्ण पेपर्स, पॉलिसी होल्डरचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड, पेशंटचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला जमा करणं अनिवार्य असतं. हे डॉक्युमेंट्स तुम्ही जमा केल्यानंतर आणि तुमची तपासणी झाल्यानंतर तुमचं फर्स्ट कन्सल्टेशन आणि तुम्हाला असणारा आजार त्याच्यासाठी केलं गेलेलं इन्व्हेस्टिगेशन जसं की एक्सरे असेल किंवा सोनोग्राफी असेल, हे सगळे कागदपत्र हे मेलद्वारे कंपनीला पाठवले जाते आणि तिकडून त्याचे तुमच्या ऍडमिशनसाठीचे अप्रुव्हल घेतले जाते. हे अप्रुव्हल घेतल्यानंतरच कुठलेही हॉस्पिटल पेशंटला किंवा रुग्णाला ऍडमिट करून घेते. ऍडमिट झाल्यानंतर तुमचा 8 दिवसाचा जो काही पंचकर्माचा भाग असेल, पंचकर्म ट्रीटमेंट असेल, औषधी दिली जाणार असतील किंवा पंचकर्मासाठी लागणारी जी औषधी वापरली जाणार असतात त्या सगळ्या केस पेपरवर मेन्शन केल्या जातात. त्याची एक पूर्णपणे फाईल तयार केली जाते आणि ह्या डॉक्युमेंट्स जे आहेत हे पूर्णपणे तुमची ट्रीटमेंट 8 दिवसाची संपल्यानंतर ही पूर्ण फाईल स्कॅन करून पुन्हा कंपनीला पाठवली जाते आणि तुमचं कॅशलेसचं पेमेंटचं अप्रुव्हल जे आहे ते फायनल अप्रुव्हल घेतलं जातं आणि मगच पेशंटला डिस्चार्ज दिला जातो. तर ही झाली पूर्ण कॅशलेस ट्रीटमेंटची प्रोसिजर. यामध्ये जर तुम्हाला रिएम्बर्समेंट करवून घ्यायचे असेल तर तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट झाल्यानंतर 8 दिवसाची पूर्ण ट्रीटमेंट होते आणि त्यासाठी लागणाऱ्या योग्य तो कागदपत्रांचा बंच जो आहे तो तयार केला जातो आणि ही फाईल पूर्णपणे तुम्हाला सोपवण्यात येते.
ही फाईल तुमच्याकडे सोपवल्यानंतर ही फाईल तुम्हाला कंपनीला जमा करायची असते आणि नंतर कंपनीद्वारे तुमचं इन्शुरन्स पॉलिसी ज्या कंपनीची असेल त्या कंपनीद्वारे 40 ते 45 दिवसांमध्ये तुम्हाला ती अमाऊंट तुमच्या अकाउंटला डिपॉझिट होते. तर ही झाली रिएम्बर्समेंटची प्रोसिजर. तर यामध्ये रुग्णाला येणारा खर्च जर आपण बघितला तर कॅशलेस ट्रीटमेंटसाठी तुम्हाला कुठलाही खर्च करावा लागत नाही. तुमची औषधं जी असतात लागणारी 8 दिवसाची पंचकर्माची प्रोसिजर, त्यामध्ये लागणारी औषधं ही सगळी त्याच्यामध्ये कव्हर होत असतात. परंतु जर तुमचं रिएम्बर्समेंट असेल तर तुम्हाला आवश्यक ते डॉक्युमेंट्स सगळे डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटलकडनं प्रोव्हाइड केले जातात. परंतु झालेला खर्च जो आहे 8 दिवसांचा ती अमाऊंट तुम्हाला हॉस्पिटलला पे करावी लागते आणि ती फाईल जेव्हा तुम्ही कंपनीला सबमिट करता तेव्हा ती अमाऊंट तुम्हाला 40 ते 45 दिवसाच्या आत रिफंड होते. तर ही झाली कॅशलेसची प्रोसिजर आणि रिएम्बर्समेंटची प्रोसिजर. परंतु याच्यासाठी दोघेही गोष्टींसाठी हॉस्पिटलला ऍडमिट राहणं अनिवार्य आहे. बऱ्याच वेळा ह्या प्रोसिजर्स तुमच्या पॉलिसीमध्ये आयुष कव्हर आहे का, पॉलिसी किती जुनी आहे यावर डिपेंड असतात. बऱ्याच वेळा पॉलिसी जर 1 वर्ष जुनी असेल तरच तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंट त्याच्यामध्ये घेता येते. बऱ्याच वेळा पेशंटचे प्रश्न असतात की फक्त स्नेहन आणि स्वेदन हे कॅशलेस होईल का? तर तुमच्या आजारांसाठी पंचकर्म चिकित्सा जी केली जाते हे फक्त स्नेहन आणि स्वेदन नसून तर ती मोठी प्रोसिजर असते. तिच्यासाठी स्पेसिफिक औषधं वापरले जातात आणि एक वैद्यांच्या सल्ल्याने व्यवस्थित अशी पूर्णपणे चिकित्सा केली जाते. तर त्याच्यासाठी आपण कॅशलेसचा वापर करून घेऊ शकतो. परंतु फक्तच स्नेहन आणि स्वेदनासाठी किंवा स्किन रिज्युमिनेशन सारख्या पॅकेजसाठी मात्र आपण कॅशलेस सुविधा वापरू शकत नाही. डॉक्टर आम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर हे नाशिक मधले पहिले हॉस्पिटल आहे की जेथे आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा ही तुम्ही तुमच्या आजारांसाठी कॅशलेस करून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला राहण्याची उत्तम अशी सोय प्रोव्हाइड केली जाते, ज्याच्यामध्ये स्पेशल रूम्स विथ AC, TV अशा सर्व सोयींनी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल पंचकर्म पॅकेजेस देखील डॉक्टर आम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटरला उपलब्ध आहेत. 3 days, 5 days, 7 days चे डिटॉक्सिफिकेशन पॅकेजेस पंचकर्माचे आमच्याकडे उपलब्ध आहेत. या कॅशलेस ट्रीटमेंटच्या दरम्यान 8 दिवस जे रेसिडेन्शियल पॅकेजेस असतात किंवा 8 दिवसाची जे पंचकर्म प्रोसिजर्स असतात त्यामध्ये तुम्हाला डाएट चार्ट म्हणजे खाण्यापिण्याचे पथ्य देखील सांगितले जाते. आम्ही दिलेल्या डाएट चार्टनुसार तुम्हाला जेवण घेणे अनिवार्य असते. असे पंचकर्म पॅकेजेस तुम्हाला 3 दिवस, 5 दिवस आणि 7 दिवसाचे डॉक्टर आम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटरला उपलब्ध आहेत. फक्त यासाठी प्रायर अपॉइंटमेंट घेणे गरजेचे आहे. पंचकर्म चिकित्सेसाठी फिमेल आणि मेल असा ट्रेन स्टाफ आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये मेल पेशंटसाठी मेल थेरपिस्ट उपलब्ध आहेत आणि फिमेल पेशंटसाठी फिमेल थेरपिस्ट उपलब्ध आहेत. जर तुम्ही देखील तुमचे बॉडी डिटॉक्सिफिकेशन करून घेऊ इच्छित असाल तर डॉक्टर आम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटरला तुम्ही प्रायर अपॉइंटमेंट घेऊन तुमचे पॅकेजेस नक्कीच बुक करू शकता. यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा.